माझ्यापासून ही गोष्ट लपवण्यात आली होती की माझ्या मिस्टरांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत म्हणून. लग्नाच्या अगोदरपासून त्यांचा तो आजार होता, पण त्यांनी माझ्यापासून लपवलं. लग्नाच्या नंतर त्यांना जेव्हा तो त्रास व्हायला लागला तर त्याच्यानंतर मांडायचा नव्हता मला वाटायचं की कसं का असना माझ्या लेकराचा बाप आहे तो कुठंही असना, कारण की मी एक बिना बापाची मुलगी आहे. मला बाप नाही तर तो ती जो हात आहे लेकराच्या डोक्यावर नसल्यावर त्याचे परिणाम मी भोगतलेले. माझ्या मुलाला इतक्या दिवसाच्या नंतर 2021 पासून माझा मुलगा माझ्याकडे नाहीये, ते मी का त्याला पहिल्यांदा लाईव्हला मी बघितलंय. कस्टडी तर तुम्हाला पहिल्यापासून सांगते, मला कस्टडी भेटली होती अगोदर शनिवार आणि रविवार 2 दिवस भेटण्याची. तर तेव्हा पण त्यांनी एकदा पण मला माझ्या मुलाला भेटवलेलं. आज मला खरंच वाटते की मी तो अनुभव घेतलाय. त्यांनी जे शब्द बोलले तेच माझ्यासोबत झाले. मला कोर्टातून न्याय भेटलेला नाहीये, मला पोलीस स्टेशनमधून न्याय भेटलेला नाहीये, आणि मी कधी कोणापुढे माझं दुःख सांगू. कोणी जर म्हणू की चल आम्ही तुला मदत करतो, तर त्या लोकांना पण ह्यांनी इतकं त्रास दिलाय की त्यांनी मजबूरन माझी कधी कोणी मदतच नाही करावी असं ठेवलं त्यांनी. म्हणजे मला कुठलंच नाही ठेवलेलं. मी 2दा माझ्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते, तर मला शिवीगाळ करून मारहाण करून त्यांनी मला हाकलवलेलं आहे की तुझा मुलगा इथं नाही आहे आणि तुझे मिस्टरही इथं नाही आहेत, तू इथं यायचं नाही, ही त्यांची धमकी होती मला. आणि तू आजच्या नंतर इथं पाऊल टाकला तर बघून घे तुझं काय होईल. तर ठीक आहे चालतंय, मला काही हे नाही आहे, फक्त माझ्या लेकराशी माझा संबंध आहे. मी प्रोफाईल माझी तयार केली, त्याच्यातून मला 4 पैसे भेटू लागले. मला सॉन्गमध्ये काम करणं, इव्हेंटचे काम भेटणं, सॉन्गचे ॲड भेटणं, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, मला असे कामं भेटत गेले. कबूल करेल की तुम्ही आज जनतेसाठी तुम्ही चांगले आहेत. तुम्ही अगोदर तुमच्या सुनाला न्याय द्या. न्याय म्हणजे मी तुम्हाला काहीच मागत नाही आहे, मी फक्त माझ्या लेकराची भीक मागते. माझं लेकरू मला द्या आणि मला न्याय देऊन मी पुन्हा एकदा पायल वंजारे यांच्याकडे आहे. पायल वंजारे पारवे यांच्याकडे आहे. काल 2 दिवसापूर्वी जे काही गोष्टी झाल्या, मागच्या मराठी महाराष्ट्र इंटरव्ह्यूमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आणि ज्यांच्यावर आरोप केले त्यांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक आरोप केलेत, मोबाईल सायलेंट करा, की त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आमच्यावर आरोप केले जात आहेत, राजकारणाला पुढं करून केले जात आहेत. याच वेळेमध्ये ते पुढे का आले असा सवाल उपस्थित केला जातो आहे. आणि दुसरीकडे सांगायचं झालं तर त्यांच्यावर जे आरोप लावले ते सगळे खोटे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी माध्यमांसमोर येऊन काही प्रतिक्रिया दिल्या. काल ज्या उमेदवार आहेत प्रेमलता पारवे यांनीसुद्धा यांच्यावर काही फोटोग्राफ दाखवून जे आहे ते आरोप केले. त्यांचे पती कुठे होते, ते आजारी होते, त्यांचे डायलिसिस सुरू होते, त्यावेळेस ह्या कुठे होत्या असं त्यांचं म्हणणं होतं. यांच्याकडून जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी मान्य आहेत का? त्यांनी जे सांगितलं, तुमच्यावर आरोप केले की तुमचे पती आजारी असताना तुम्ही कुठे होतात, एका पत्नीचं कर्तव्य नेमकं काय असायचं होतं, तुम्ही कुठे होतात त्या काळामध्ये? हां, तर त्यांनी ही गोष्ट सांगितली की पत्नीचं कर्तव्य काय होतं. तर मला सांगण्याची गरज नाही आहे पत्नीचं कर्तव्य काय होतं. माझ्यापासून ही गोष्ट लपवण्यात आली होती की माझ्या मिस्टरांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत म्हणून. लग्नाच्या अगोदरपासून त्यांचा तो आजार होता, पण त्यांनी माझ्यापासून लपवलं. लग्नाच्या नंतर त्यांना जेव्हा तो त्रास व्हायला लागला तर त्याच्यानंतर जेव्हा त्यांची तब्येत सारखी कंटिन्यू खराब राहत होती, हे तर मी म्हणायचे की काय झालं, हॉस्पिटलला 2घच जण जायचे, मला कुठं नेत नव्हते. मी म्हणलं की आता माझे मिस्टर आहेत ना, त्यांना काय प्रॉब्लेम आहे मला सांगा, मी त्यांची बायको आहे, मी त्यांची काळजी घेणारी आहे. तर काही नाही, अपेंडिक्स आहे, किडनी स्टोन आहे. तर ठीक आहे चालते, गोष्टी लपल्या. मग त्याच्यानंतर काय झालं की त्यांचा आजार खूप वाढला, त्यांची तब्येत खूप खराब होती. तर त्याच्यानंतर त्यांनी मला इकडं सोडलं, आईकडे सोडलं. आईकडे सोडल्याच्या नंतर मला कळालं की माझ्या मामाकडून, म्हणजे गावामध्ये काहीतरी चर्चा झाली, तर मला कळालं की त्यांची तब्येत खूप खराब आहे. मी कॉल वगैरे केले, त्यांनी माझे कॉल वगैरे रिसीव करणं सगळ्या गोष्टी बंद केल्या. तर त्याच्यानंतर मग संभाजीनगरला लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते. तिथं गेल्याच्या नंतर मला कळालं की त्यांना किडनीचा त्रास, म्हणजे त्यांच्या किडन्या खराब झालेल्या आहेत. तर मग ते झाल्याच्या नंतर मी म्हणलं की माझ्यापासून का लपवलं, तर लपवलं ठीक आहे चालतंय. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की मला त्या घरातूनच काढून टाकलं. का तर त्या म्हणल्या की नाही तुझं तिकडं राहायचं, ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर माझ्या घरच्यांनी म्हणजे म्हणले की तू इथं का राहते, तू तिकडं राहा, अशा काही गोष्टी. तर माझ्या घरच्यांनी 4-5 वेळेस मला नेऊन सोडण्याचा. घरच्यांनी, आईनी तुमच्या
म्हणजे माझा मामा होता तेव्हा, माझ्या मामानीच माझं लग्न केलेलं होतं. तर सगळे जे माझ्या लग्नामध्ये मोठे मोठे लोक होते त्यांनी मला नेऊन सोडलं. तर नेऊन सोडल्याच्या नंतर माझ्या सासूबाईंना म्हणलं की पोरींना, त्यांनी प्रश्न केला की तुम्ही आमच्या पोरीला का नाही वागवत आहे. तर त्या म्हणल्या माझ्या पोराची तब्येत खूप सिरियस आहे, तो 4 दिवस जगणार आहे, मला त्याला सुखाने जगू द्यायचं, तुमच्या पोरीचा सांभाळ मी करू शकत नाही, तुमची पोरगी तिथं घेऊन जा. तर मग म्हणलं मुलाचा प्रश्न. तर ते म्हणले मुलगा 6 महिने तुझ्याकडे राहणार, 6 महिने माझ्याकडे राहणार. तर म्हणलं ठीक आहे, आता स्कूल वगैरे चालू झाली तर तुम्ही पाठवा. तर त्या म्हणल्या आता तर आम्ही मुलाला पाठवणार नाही. त्या दिवशी त्यांनी इतका मोठा ड्रामा केला की वर्ष होतं काय सांगता येईल? वर्ष नाही मला सांगता येणार, पण त्यांनी म्हणल्या की नाही मी ह्या पोरीला अशी बोललेच नाही, त्यांनी मारून घेतलं, चक्कर येऊन पडण्याचं नाटक केलं. आम्ही त्यांना तुम्ही अजूनसुद्धा हे पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये तुम्ही चौकशी करू शकता, त्यांना आम्ही तिथे ॲडमिट केलं. आणि त्याच्यानंतर शेख मुजीब यांची पत्नीने माझ्या घरी येऊन 10-12 मुलांच्या गाड्या घेऊन मला मारहाण केली की तू आजच्या नंतर आमच्या घरी पाऊल टाकायचा नाही. तर माझ्या जीवाला ते धमकी देत होते, धोका होता माझ्या जीवाला तिथं गेल्याच्या नंतर. तर मग कोणी पण टाळणारच ना की बाबा माझ्यामुळं माझ्या घरच्यांना पण प्रॉब्लेम व्हायला लागला, कोण तुमच्यावर केस करू, असं करू तसं करू. तर टाळलं. त्याच्यानंतरही आता त्या म्हणतात की पत्नी होती ती घरी आली नाही. मी जर त्यांच्या घरी गेले नाही तर माझ्यावर अट्रॅसिटी झाली कशी काय? तो प्रमुख प्रश्न तोच आहे पोलिसांना सुद्धा की एका अनुसूचित जाती समूहाच्या महिलांवर ॲट्रॉसिटी होतो कसं. आता ते नंतर टेक्निकली गोष्टी पाहिल्या जातील. मात्र तुम्ही मुजीब यांच्या घरी का जात होतात, कशाला? मुजीबच्या घरी मी जातच नव्हते. माझ्या सासरचं घर खंडेश्वरीला. त्यांच्या पत्नी माझ्या घरी येऊ नका असं का म्हणायचं? त्यांच्या आईच्या घरी. त्यांचं म्हणणं होतं की आता त्याची तब्येत खराब आहे, तुम्ही 2 जण वेगळं व्हायचं, मुलगा काय 6 महिने इकडे राहील, 6 महिने तिकडे राहील. बरं ठीक आहे की मी ती कंडिशन समजू शकते की त्यांच्यावर खूप म्हणजे जगण्या मरण्याचा प्रश्न होता. तर त्या पिरियडमध्ये मला ते महत्त्वाचे वाटत होते, न की माझा तिथं मला तमाशा मांडायचा नव्हता. मला वाटायचं की कसं का असं ना माझ्या लेकराचा बाप आहे तो कुठंही असं ना, कारण की मी एक बिना बापाची मुलगी आहे, मला बाप नाही. तर तो ती जो हात आहे लेकराच्या डोक्यावर नसल्यावर त्याचे परिणाम मी भोगतलेले. तर त्याच्यासाठी माझं असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही कुठेही राहा, सुखी राहा, तुम्हाला मला नाही नांदवायचं नका नांदू, तो पण विषय काही नाही आहे, पण तुम्ही ॲटलिस्ट मला बोलू द्या, हॉस्पिटलला बघू द्या. पण काहीच प्रतिक्रिया नाही. गेलं की हाणमार करणं, शिवीगाळ करणं, घरातून बाहेर हाकलून देणं. अरे हे काय? नाही, फक्त क्षुल्लक कारण आहे तुमचं हे. तुम्ही त्यांना विचारलं की बाबा आम्हाला का लपवलं, किडनॅप वगैरे गेले आहेत म्हणून, एवढंच कारण आहे वादाला? म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्ट लपवली. एक तर माझे मिस्टर काही काम करत नव्हते. आता त्यांचा तो पहिल्यापासूनचा प्रॉब्लेम असेल तर किडनीमुळे त्यांना काम होत नसेल, ह्या गोष्टी होत्या. पण मी म्हणायचे ठीक आहे तुम्ही नाहीत ना करत, माझी मम्मी आपल्या एवढ्या जणांचं पोट नाही भागू शकत, कारण की ती स्वतः टेलर काम करते, पार्लर करते. तर माझं असं म्हणणं होतं की मला पार्लर येते, तुम्ही मला पार्लर करू द्या. तर त्याच्यात पण ते राजी नाही, ते कोणत्याच गोष्टीमध्ये राजी नव्हते. आणि मग त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा त्यांचा तो आजार समोर आला तर तुम्ही वेगळं व्हायचं. बरं ठीक आहे चालतंय, वेगळं व्हायचं तर होऊयात वेगळं. पण आज मी माझा मोठा प्रश्न माझ्या लेकराचा मांडलाय. तर माझी एवढी अशी इच्छा आहे, माझ्याकडं माझा मुलगा होता तर तेव्हा मी 2019मध्ये मी मम्मीकडं, त्यांनी मला आणून सोडलेले, तेव्हापासून मी मम्मीकडं होते. माझा मुलगा माझ्याकडे जोपर्यंत होता तोपर्यंत मी त्यांना कधीच, कारण की माझ्या मिस्टरांना पण बाप नाही आहे, मला पण वडील नाही आहेत. तर मी त्याची जाणीवपूर्वक मी विचार केला की नाही तुम्हाला मला नाही ठेवायचं नका ठेवू, पण माझ्या मुलाला तुम्ही येत जा, भेटत जा. ते प्रत्येक प्रोग्रामला माझ्या मुलाला येत होते, घेऊन जात होते. मी त्यांना कधीच कुठल्या गोष्टीला नकार दिला नाही. स्कूलमध्ये पण ते येऊन रोज 1 दिवस खाडा नसायचा, ते मुला शाळेत रोज भेटायला जायचे, पण मी कधीच त्याला विरोध केलेला नाही आहे. पण आज त्यांनी मी त्यांच्यावर एवढा विश्वास केला, हे केला, पण त्यांनी आज माझा विश्वासघात केला आहे. माझं लेकरू माझ्यापासून अक्षरशः त्यांनी तोडून टाकलेलं आहे. म्हणजे आज मी काल लाईव्हला त्याला बघितलं, माझ्या मुलाला इतक्या दिवसाच्या नंतर 2021 पासून माझा मुलगा माझ्याकडे नाही आहे. ते मी काल त्याला पहिल्यांदा लाईव्हला मी बघितलंय. तर मला फक्त त्यांना एवढंच म्हणणं आहे की मी तुम्हाला काही मागितलंय का? मी तुम्हाला प्रॉपर्टी मागितली, मी तुम्हाला पैसे मागितलेत, मी काहीच नाही मागितलं. मी एक आई आहे, मी फक्त तुमच्या पुढे माझ्या लेकराची भीक मागते. माझं लेकरू मला फक्त द्या, मला तुमच्याकडून काही नको. आज त्या आई आहेत,
माझ्या ज्या सासूबाई आहेत प्रेमलता दादाराव पारवे, तर त्या 4 लेकरांच्या आई आहेत. आज त्या 4 लेकरांच्या आई आहेत. तर मला असं वाटत होतं की माझ्या आता जेंट्सला आईचं दुःख नाही कळणार, तर माझं म्हणणं असं होतं की ते तर मला समजून नाही घेणार, पण तुम्हाला 4 लेकरं आहेत तर तुम्ही तरी माझा दर्द जाणून घेऊ शकतात ना. आज आई लेकरासाठी काही करू शकते. आज तुम्ही तुमच्या लेकराला मरणाच्या दारातून बाहेर आणलं आणि माझं एवढंसं तहानं लेकू माझ्यापासून तोडलं का? तुम्ही ॲटलिस्ट त्याला समजून सांगू शकत होतात ना, बाबा तू इकडं काही दिवस ठेव, तिकडं काही दिवस ठेव, लेकराला आईपासून नको तोडू. माझ्याकडे आज सगळ्या गोष्टी आहेत, पण माझं लेकरू नाही तर मी पूर्ण खाली आहे. तुम्ही तो ॲट्रॉसिटीचा उल्लेख केला, हे नेमका काय प्रकार होता? ते वकिलांकडे मी माहिती घेतली, 2 पटेल पती पत्नी त्यांच्यावरही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, ते बेलीफ घेऊन आले. काय नेमका प्रकार होता? कस्टडी तुमच्याकडे आहे का त्यांच्याकडे? आता कस्टडी तर तुम्हाला पहिल्यापासून सांगते, मला कस्टडी भेटली होती अगोदर शनिवार आणि रविवार 2 दिवस भेटण्याची. तर तेव्हा पण त्यांनी एकदा पण मला माझ्या मुलाला भेटवलेलं. कोर्टाने सांगितलं होतं शनिवार रविवारी भेटू द्या, रविवारी तुम्ही तुमच्याकडे मुलगा असू द्या, शनिवार रविवारी यांना भेटवा, रविवारी आईकडे तुम्ही मुलाला द्या. तर त्याच्यात पण काही त्यांनी हस्तक्षेप घेतलेला नाहीये. त्याच्यानंतर मग आम्ही फॅमिली कोर्टात दाखल केलं, तर तेव्हा मला मुलाची कस्टडी भेटली. तेव्हा पण ते इतके सारे मम्मी तो ह्याच कस्टडीचं हे डॉक्युमेंट, इतके सारे त्यांना वॉरंट निघले. आज त्या लाईव्हमध्ये बोलल्यात की मी त्याला जबरदस्ती ठेवलेलं नाहीये. बरं तुम्ही जबरदस्ती नाही ना ठेवलेलं, मग एवढे वॉरंट निघलेत तुमच्यावर, मग तुम्ही का त्याला समोर आईच्या एकदा पण आणलं नाही? हे इतके सारे वॉरंट आहेत. प्रत्येक वॉरंटला त्याला लंबा 24 उद्याची काहीतरी 12 तारीख आहे, 11-12. तर प्रत्येक तारखेला रिझन. बरं तुम्ही समोर या कोर्टाच्या, आई आहे ना मी पण एक आई आहे. तुम्ही तुमच्या मुलाची जशी जाणीव करतात, आज त्या सांगत होते आम्ही खूप कष्ट घेतले, सगळ्या गोष्टी घेतल्या, तसं माझं बी तर लेकरू ना. तुमचं जसं तुमच्या लेकरासाठी काळीच तुटतं तसं माझं बी तुटत असेल ना. आणि आतापर्यंत तो माझ्याकडेच होता. कोरोनामध्ये जेव्हा माझा मामा वारला 2021 मध्ये, तेव्हा त्यांनी घेऊन गेलेले आहेत. आणि 2019 पासून मी मम्मीकडे होते, तर त्यांनी मला असं भांडणं वगैरे झाले, ते म्हणले तू राहायचं नाही तर ठीक आहे चालतंय. मला त्यांच्यावर केस करण्याची, कोणता गुन्हा दाखल करण्याची मला काहीच गरज नव्हती, कारण की माझी एवढी हैसियत नाहीये की मी कोर्टामध्ये इकडं कष्ट करू आणि कोर्टामध्ये पैसा वेस्ट करू, इतकी माझी ऐपत नाहीये. मी कष्ट करते, मग मला त्यांच्यावर केस वगैरे करायची नव्हती, पण मजबूरन माझ्या लेकरासाठी मला तो पाऊल उचलावा लागला. पाऊल मी उचलला, पण मला त्याच्यात यश आलेलं नाही. त्यांनी मला केस करण्या अगोदरच जेव्हा भांडणं झालते तेव्हाच त्यांनी सांगितलं, तुम्ही दोघी मायलेकी आहेत, तुम्हाला कोणाचा सपोर्ट नाही, तुम्ही कुठंही जा, तुमचा काही उपयोग नाही, आमच्या मागे भरपूर सपोर्ट आहे, तुमची डाळ कुठंच गळणार नाहीये. त्यांनी असं बोलून दाखवलं होतं. मी म्हणलं मला तुमच्याकडून काहीच नकोय, मला फक्त माझी औलाद पाहिजे. ते म्हणले अनुभव. तर आज मला खरंच वाटतंय की मी तो अनुभव घेतलाय. त्यांनी जे शब्द बोलले तेच माझ्यासोबत झाले. मला कोर्टातून न्याय भेटलेला नाहीये, मला पोलीस स्टेशनमधून न्याय भेटलेला नाहीये, आणि मी कधी कोणापुढं माझं दुःख सांगू, कोणी जर म्हणू की चल आम्ही तुला मदत करतो, तर त्या लोकांना पण ह्यांनी इतकं त्रास दिलाय की त्यांनी मजबूरन माझी कधी कोणी मदतच नाही करावी असं ठेवलं त्यांनी. म्हणजे मला कुठलंच नाही ठेवलेलं. यावर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही जेव्हा काल मला बाईट दिला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे, तुमच्या मागे उभा राहिलेली कोणी एखादी महिला असेल किंवा मग कोणी पुरुष असतील, त्यांनी तुम्हाला पैसे देऊन बोलायला लावलं, विरोधकांनी पैसे देऊन बोलायला लावलं, ज्यांच्या विरोधात ते बोलतात त्यांचे विरोधक त्यांनी तुम्हाला पैसे दिले, त्यांनी बोलायला लावले, असं त्यांचं म्हणणं आहे. सर, पैशाचा जर ह्याच्यात विषय असता तर मी पैसे घेऊन मी आज पण डिमांड करू शकते, मला तुमच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे, मला तुमच्याकडून पैसा पाहिजे. मला जर पैसे पाहिजे असते तर पण मला पैसे नकोय तुमचे. आज तुम्ही मला एका ब्रेडला तरसवलेलं आहे, मला खाण्यापिण्यापासून तरसवलेलं आहे. मी तुमचा पैसा कुठं घेऊन फेडू? आणि तुमचा पैसा एवढा कष्टाचा पण नाही आहे ना, तुमचा सगळा तळतळाटीचा पैसा आहे. तो तुम्ही बघतायत की तुम्ही त्याचा वापर कसा करतायत. हॉस्पिटल, देवाच्या घरी देर आहे पण अंधेर नाहीये. तर तुम्ही तो पैसा कुठं वेस्ट केला हे तुम्हाला पण कळतंय. मला एकुलतं एक लेकरू आहे, फक्त मी परमेश्वराला एवढं मागते की माझ्या कष्टाला यश दे.
आणि मी माझ्या कष्टाचा पैसाच माझ्या लेकराला उपयोगी आणणार आहे, की त्याच्या मागे कोणाचा तळतळाट नसावा. आणि मला तसं काही नाही आहे. मला कोणीही राजकारणाचे माझ्याकडं कोणी आलेत आणि मला पैसा दिलाय आणि हे असं बोल, हे अशा काही गोष्टी नाही आहेत. मला वाटलं की मला ह्याच्यामधून आज त्या उमेदवारी पदाला उभा राहिल्यात, तर मी म्हणलं की आज तुम्ही जगाचा न्याय करायला निघलेला आहेत. तुम्ही जगाचा न्याय करण्याच्या अगोदर तुमच्या घरामध्ये पीडित महिला आहे की जी तुमच्याकडून कुठल्याच गोष्टीचं डिमांड करत नाही, फक्त तिचं एक लेकरू ती मागतीये. तुम्ही जर तिला न्याय देऊ शकत नाही, तुम्ही बाकीच्या लोकांना काय न्याय देणार आहेत? बरोबर आहे की नाही? तर माझी फक्त ही डिमांड आहे, तुम्ही जो पाऊल उचललेला आहे तुम्ही घरातून त्याची सुरुवात करा ना. आज एका आईचा तळतळाट घेऊन, एका आईला त्रास देऊन तुम्ही बाकी लोकांना काय न्याय देणार आहेत? या सगळ्या गोष्टीवर तुमच्या मिस्टरांचं काय म्हणणं आहे? ते कधी पुढे येतच नाहीत. कालच्या पत्रकार परिषदेला नव्हतेच ते. त्यांची काय भूमिका असते? ते कुणाकडून आहेत? तुमच्याकडून आहेत, मुलाकडून? माझे मिस्टर जर माझ्याकडून असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. त्यांची आज भूमिका आहे. काल पत्रकार परिषदेला नव्हते ते त्यांची बाजू मांडायला. नाही, ते आता सुखरूप आहेत का ते? हो, ते सुखरूप आहेत. त्यांच्या मम्मींनी त्यांना किडनॅप दिल्यात, सगळं व्यवस्थित आहे. मी सारखी हालचाल विचारत असते. असं नाही की संवाद आहे का त्यांचा? काय बोलणं? नाही. 2019 पासून आमचे म्हणजे त्या फॅमिलीसोबत माझे कॉन्टॅक्ट कुठलेच नाही आहेत. फक्त मी जर कधी तिथं गेले की माझ्या लेकराला बघावं, भेटावं काही गोष्टीसाठी, तर भांडणं, वाद विवाद, शिवीगाळ करणं, पोरं बोलवणं. मग एक लेडीज कुठपर्यंत? आणि मला सपोर्ट नाही आहे कोणाचा. माझ्या मागे कोणी, आता तुम्ही बघितलं की जे माझे वकील आहेत त्यांनी मला फक्त मदत केली, माझ्यासोबत आले. आज त्यांच्यावर अट्रॅसिटी झाली. काय नाव आहे त्यांचं? पटेल. ते पटेल पती पत्नी. पती पत्नी, त्यांच्यावर केस झाली. त्यात बाकीच्या 2 जणांवर केस झाली. म्हणजे त्यांनी असं ठेवलंय की म्हणजे मी तिथं जाऊ नये, माझी कोणी मदत करू नये. बरं ठीक आहे, चालतंय, नको, मला कोणाच्या मदतीची गरज नाही, काही नाही. आज त्या जगाचा न्याय करायला उभा राहिलेत. माझं फक्त म्हणणं त्यांना एवढं आहे की तुम्ही जगाचा न्याय करण्याच्या अगोदर ह्या तुमच्या सुनेचा न्याय करा, तिला तिचे लेकरू द्या आणि मग तुम्ही जगाचा न्याय करायला बाहेर. पोलिसांनी तुम्हाला मदत केली नाही, तर बेलीफ आला मला सांगितलं, वकिलांकडून माहिती घेतली. ते पुढले पुण्याचे बेलीफ घेऊन आले, ते ऑर्डर, ते कस्टडी द्या म्हणून. तुम्ही त्यांच्या घरी गेला होतात का? आणि तिथं काही वाद झाले होते आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला असं सांगितलं मला. वाद म्हणजे काय? वॉरंट घेऊन गेलेला तुम्ही? तुम्ही, बेलीफ, वकील, सगळे? मी 2दा माझ्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते, तर मला शिवीगाळ करून, मारहाण करून त्यांनी मला हाकलवलेलं आहे की तुझा मुलगा इथं नाही आहे आणि तुझे मिस्टरही इथं नाही आहेत, तू इथं यायचं नाही, ही त्यांची धमकी होती मला. आणि तू आजच्या नंतर इथं पाऊल टाकला तर बघून घे तुझं काय होईल. तर ठीक आहे, चालतंय, मला काही हे नाही आहे, फक्त माझ्या लेकराशी माझा संबंध आहे. तर जेव्हा माझी ऑर्डर निघली तर बेलीफला माहिती नव्हतं, तर बेलीफ मला म्हणले की मॅडम तुम्ही चला. तर मॅडमला म्हणलं, मॅडम माझ्यासोबत अशी अशी घटना होते, माझ्या मागं कोणीच नाही, फक्त तुम्ही मला एक धीर म्हणून, मला एक सपोर्टर म्हणून तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. आम्ही तिथं सोबत गेलो आणि तिथं वादविवाद होण्यासारखं काहीच नव्हतं. ते सगळे, त्यांना अगोदरच कळालं होतं की आम्ही यायला लागलो. ते सगळे घरातले सगळेजण फरार होते, फक्त त्यांची तिथं एक सून होती. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं की कुठे, तर त्यांनी सांगितलं ते इथं कोणीच नाही आहे, ते इथं राहतच नाही आहेत म्हणून त्यांनी डायरेक्ट सांगितलं. आणि वकील ते तर काही शब्द नव्हते. आणि मला त्या घरातून असं अक्षरशः फरफडत मला बाहेर काढलेलं आहे. तर मला तेव्हा इच्छा नाही झाली की मी ते गेटचं पाऊल उचलून त्या घरामध्ये रिटर्न जाऊ, कारण की माझला ते रिमाइंड सगळ्या गोष्टी होत होत्या. मी तर बाहेरच होते, काहीच वादविवाद झालेला नाही. तिथून आम्ही आलो, त्यांना वॉरंट दिलं, बेलीफने तो पंचनामा केला. आम्ही तिथून आल्याच्या नंतर त्यांनी लगेच आमच्यावर अट्रॅसिटी वकिलांसह केलं असं सांगितलं. 15 दिवसानं काहीतरी नंतर गुन्हा दाखल झाला. हो. त्यानंतर 4 जणांवर, नंतर 2 जणांवर, असं 7 जणांवर गुन्हा दाखल. हो. तिथं काहीच वाद झालेला नाहीये तुमचा तिथं बेलीफ आल्यानंतर? नाही, वाद तर काहीच नाही झाला. फक्त म्हणले की लेकरू आहे, देऊन टाके. काही तिच्या लेकरासाठी एवढी तगमग करते. ते आमच्यासोबत ज्या दिदी आलत्या त्यांनी फक्त 2 शब्द बोलले होते, त्याच्यावरच त्यांनी एवढा मोठा बवाल केला आणि आमच्यावर केस वगैरे केली. मेहबूब, हे माफ करा, मुजीब भाई असं म्हणणं होतं की तुम्ही माझ्या बहीण आहात, माझे त्यांच्या बहिणीसारखी, मी त्याला नेहमी मदत केलेली, त्यांनीच माझ्यावर गुन्हा दाखल केला असं त्यांचं म्हणणं होतं. ते जर बहीण असते आणि त्यांनी जर मला बहीण मानलं असतं तर त्यांना माझं दुःख कळालं असतं, मी किती त्रास सहन केलाय. आणि खरंच ना, हे तर फक्त भावलेत. कोण? माझे जे पारवे परिवार आहे ते फक्त भावलेत आणि इशाऱ्यावर नाचवणारे सगळे मुजीब भाई आहेत. मी त्यांना म्हणू शकते की खरंच त्यांनी
जो चुकीचा आहे, जो खरं आहे तो खरं, भले तो रक्ताचा असू नाही तर परका असू, न्याय त्याला भेटला पाहिजे. मी माझा नमू जेव्हा माझा मुलगा माझ्याकडे नव्हता, मी पहिले सगळ्यात अगोदर त्यांनाच कॉल केलेला होता की भैया मला काही नकोय, माझं लेकरू मला द्या. तर त्यांनी मुजीब भाईला मी सगळ्यात अगोदर, कारण की मला असं वाटायचं की ते संपादक आहेत, ते पत्रकार आहेत, ते सगळ्या एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये राहतात, त्यांना महिलांच्या समस्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, तर ते माझा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. मला त्यांच्याकडून खूप मोठी आशा होती की माझा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतात. भले तुम्हाला नाही ठेवायचं, इकडं तिकडं मुलाला ठेवा अशी मी त्यांना डिमांड केली, पण मुजीब भैया आहेत तर त्यांनी बिलकुल प्रतिक्रिया केलेली नाही. ते म्हणले तुमचं मॅटर ते तुम्ही सॉल्व्ह करायचं, माझ्यापर्यंत तुमचा कॉल आलेला पाहिजे नाही. त्यांनी डायरेक्ट मला कॉलवर हा शब्द बोललेला. त्याच्यानंतर मी त्यांना कॉल वगैरे काही केलेला नाही, पण मी जेव्हा पण जाईन माझ्या काही गोष्टी होत्या तर त्यांनी फुल चुकीच्या ह्याला सपोर्ट केलेला आहे त्यांनी, जे की पोलिसांवर मला सपोर्ट न करणं, माझं वॉरंट तिकडं घेऊन गेल्यावर ते नाही येत म्हणून पंचनामा करून देणं, मला खूप प्रकारे त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे. मुजीब शेख संपादक आहेत ना, त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे. त्यांनी एक लेडीजची जाणीव करायची होती, माझं एवढंच म्हणणं आहे, पण त्यांना बिलकुल जाणीव नाही. आणि त्यांच्या सपोर्टमुळं आमच्या घरात हे वातावरण आहे. माझ्या घरात जो अत्याचार होतोय तो फक्त त्यांच्या सपोर्टमुळं. आणि तो काय करतायत, ते त्यांच्या पदाचा गैरवापर करतायत. म्हणजे आज त्यांच्या लोक कॉन्टॅक्टमध्ये आहेत, राजकारणी म्हणा किंवा पोलीस, जे कोणी असेल ते, मला काही ते एवढं फील्डमधलं कळत नाही, पण ते त्याचा गैरवापर 100% करत आहेत. आणि तुम्ही बघताय की काही ज्या गोष्टी होत आहेत, लेडीजच्या आत्महत्या हे ते, तर तुम्ही तुमचं बिझनेस एकीकडे ठेवा आणि फॅमिली एकीकडे ठेवा, तर हे अशा गोष्टी काही होणार नाहीयेत. काल पत्रकार परिषद घेत असताना पारवे आणि तुमचे जे सासू आहेत त्यांनी काही फोटोग्राफ्स तुमचे दाखवले. ते नेमकं काय प्रकार आहे? त्यांचं असं म्हणणं आहे ती काही फार चांगली नाही आहे, हे बघा फोटो, हे असं काही दाखवत होतं, ते काय सगळं प्रकार आहे? हो, त्यांनी माझ्या चारित्र्यावर बोट दाखवलेलं आहे, ते मला माहिती आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी जास्त एज्युकेटेड नाही आहे. माझं शिक्षण फक्त 10वी झालेलं आहे. 10वी झालेलं आहे. मी माझ्या मावशीच्या पार्लरमध्ये पार्लर शिकलेली. तर तुम्ही सांगा, आज पारवे ज्या माझ्या सासू आहेत, त्यांनी त्यांचे मिस्टर मेल्याच्या नंतर त्यांच्या मिस्टरांच्या जागी त्या तलाठी म्हणून त्यांनी जॉब केला. त्यांनी जॉब केला, तर आज तुम्ही कशासाठी केला? तुमच्या लेकरांसाठी केला, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमचं पोट भागण्यासाठी तुम्ही केला. माझं जर एवढंच शिक्षण झालं असतं तर मी आज कुठेतरी जॉब केला असता की नाही. तर माझं शिक्षण झालेलं नाहीये, मी फक्त 10वी शिकलेली. तर मी पार्लर काम, आणि काय झालं होतं, करोनाचा जेव्हा फर्स्ट पिरियड होता, तर तेव्हा सगळेजण करोनाला भीत होते, घरातच होते. तर तेव्हा टिकटॉक वगैरे हे असे प्लॅटफॉर्म खूप फेमस होते. तर असं कळालं की त्याच्यावर चांगल्या प्रकारे पैसे कमवण्याचं साधन आहे. तर मी त्या फील्डमध्ये उतरले. लोकांनी मला, प्रेक्षकांनी मला भरपूर प्रेम दिलं, प्रतिसाद दिला. तर मी माझी कुठेतरी प्रोफाईल मी तयार केली. मी माझी प्रोफाईल तयार केल्याच्या नंतर मी प्रोफाईल माझी तयार केली. त्याच्यातून मला 4 पैसे भेटू लागले. मला सॉन्गमध्ये काम करणं, इव्हेंटचे काम भेटणं, सॉन्गचे ॲड भेटणं, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, मला असे कामं भेटत गेले. मी ते काम मला पैसे भेटत आहेत त्याच्यामुळं मी ते काम करते. आज तुम्ही माझा जो मी कष्ट करते, माझं पोट भागवते, त्याच्यावर जर तुम्ही माझ्या चारित्र्याला जर डाग लावत असतान, तर माझी पोटगीची जेव्हा केस दाखल आहे, आज मी 2019 पासून इथं आहे, तर त्यांनी मला एवढं सांगावं की त्यांनी कोर्टात जाऊन कितीदा पोटगी भरली आहे म्हणून. दिली नाही तुम्हाला पोटगी? अरे ते कोर्टात बसली होती किती? मला 2000 रुपये महिना पोटगी दिली का? एखाद्या वेळेस दिली? फक्त 2 वेळेस, ते पण फक्त वॉरंट निघले तेव्हाच त्यांनी दिली. त्याच्यानंतर मग एक लेडीज, तिच्यामध्ये कला नाहीये, कुठली हुनेर नाहीये, मग तुम्ही म्हणतात माझी सून आहे हे, मग तुम्ही कधी येऊन चौकशी केली का? मग मी आज जर माझं पोट भागवण्याचं साधन मी जर स्वतः निर्माण केले, तर तुम्हाला त्याला बोट दाखवण्याचं काम नाहीये. मी उद्या तुमच्यावर केस पण करू शकते की माझं जे पोट भागण्याचं साधन आहे तुम्ही त्याचा गैरवापर करतायत, माझ्या चारित्र्याला डाग लावतायत, ही गोष्ट चुकीची. आणि तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल, मी वेब सिरीजमध्ये त्यांनी काल जे फोटो जे पब्लिक समोर जे दाखवले पत्रकार परिषदमध्ये, तर ते सगळे वेब सिरीजचे शूटचे आहेत. एका चित्रपटात काम केलेले? एका नाही, मी बऱ्याच
फॉर्मवर काम केलेलं आहे. मी एक ॲक्टर म्हणून कलाकार म्हणून काम करायला जाते. माझे भरपूर सारे सॉन्ग आहेत, वेब सिरीज आहे, शॉर्ट फिल्म आहेत. तर त्याच्यातले त्यांनी स्क्रीनशॉट काढून ते फोटो लोकांसमोर सादर केलेले आहेत. आणि त्या म्हणतायत की जेव्हा त्यांना विचारतायत प्रश्न की मॅडम हे तर चित्रपटाचे पिक्चर आहेत, तर त्या डायरेक्ट म्हणतायत की चित्रपटाचे पिक्चर नाहीत, हे ओरिजिनल आहेत. तर माझ्याकडे प्रूफ आहे, मी पब्लिकला तो प्रूफ पण देऊ शकते. आणि मी ज्यांच्या इथं काम केलं आहे तर मी त्यांना समोर तुमच्या सादर पण करू शकते, माझा तो जबाब पण देऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या खोडून काढायच्यात. मात्र तुम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती आहे का, की ज्या तुम्हाला त्यांनी ते फोटो स्क्रॅप दाखवले की ते कुठून आले, त्यांच्याकडे ते तिथं कसे आहेत, तुंच्याकडे कसे आहेत? त्यांना माहिती आहे ना, त्यांना माहिती आहे मी वेब सिरीज मध्ये, शॉर्ट फिल्म मध्ये मी काम करते, त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. हा, म्हणजे तुम्ही आता बोललात की त्यांच्यावर मी कारवाई करू शकतो, असं काही करणार आहात तुम्ही? करणार 100%. त्या एक लेडीज आहेत आणि आज त्या जगाचा विकास करण्यासाठी बाहेर निघलेल्या आहेत. पण त्या लेडीज असून जर एक लेडीजच्या चारित्र्यावर माझं जे पोट भागवण्याचं जे साधन आहे, त्या जर त्याच्यावर जर माझ्या चारित्र्यावर जर त्या बोट दाखवणार तर मी 100% त्यांच्यावर कारवाई अजून करणार. तुम्हाला तुमच्या मुलाची कस्टडी मिळवण्यासाठी पुढची तारीख काय आहे? आणि कस्टडी तुम्हाला मिळेल असेल ते देत नाहीयेत, कोण जबाबदार आहे? तुमची कस्टडी तुम्हाला देत नाहीयेत, पोलीस सहकार्य करतात का? न्यायालयाच्या आदेशाला ते मान्य करतात का? न्यायालयाच्या आदेशाला तर बिलकुल ते मान्य करत नाहीयेत. कारण की मी जशी केस माझी 2000 म्हणजे मला त्यांच्यावर केस करायचीच नव्हती. कारण की माझी ऐपत नव्हती, त्याच्यामुळे मी तो नाच सोडून दिलेला होता की बरं ठीक आहे, तुम्ही तिकडं आम्ही इकडं, विषय इथंच संपला. पण मी मजबूरन केस करायला मजबूर तेव्हा झाले की जेव्हा माझं लेकरू गेलं. मला वाटलं की माझं लेकरू मिळवण्याचं मला तो चांगला मार्ग आहे. आणि म्हणतायत की लेडीजला खूप सपोर्ट आहे, लेडीजला खूप प्रत्येक गोष्ट लेडीजकडून आहे. पण असं काही नाही, हा खूप मोठा माझा गैरसमज होता. कारण की मी स्वतः अनुभवला आहे की लेडीजकडून काहीच नाही. ज्याच्याकडे पैसा, सत्ता आणि पावर असेल त्याच्याकडूनच सगळं आहे. मला कोर्टाकडून मला न्याय भेटत होता, पण जो बाकी जो ज्यांच्याकडून मला सपोर्ट पाहिजे होता, पोलीस प्रशासन, मला कधी SP कडे जावं लागायचं वेगवेगळ्या ठिकाणी, मला तिथून बिलकुल रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे. मी जसंच पोलीस स्टेशनमध्ये मी पाऊल टाकला, आमच्या दोघींना गाडीवर बघितलं की तसंच कॉल जायचे आणि आम्हाला फक्त इग्नोर केल्या जायचं. ठाण्यातून फोन जायचे, फोन 100% पोलीस स्टेशनमधून मुजीब भैया, ते मुजीब शेख जे आहेत त्यांना जायचे, संपादक. सगळे सूत्र म्हणजे माझं काही होतच नव्हतं. किती वेळेस मी पैसे भरले, म्हणजे मी केस करून मला न्याय तर भेटला नाही, पण माझेच पैसे खूप बर्बाद झाले. हर तारखेला तिथं मलाच हजर राहावं लागलं. सगळ्या गोष्टीत माझा लॉस खूप झाला आणि माझ्या चारित्र्यावर पण बोट अजून तेच लोक दाखवत आहेत. शेवटपर्यंत मुलगा मिळवण्यासाठी प्रयत्न तुम्ही करणार आहात? शेवटपर्यंत. कारण की एक आई आहे, मला त्यांच्याकडून काहीच नको आहे. मी त्यांना पहिले जेव्हा त्यांनी मला नांदवायचं नाही हे ठरवलं होतं, तेव्हापासून माझा निर्णय हाच होता की मला फक्त माझं लेकरू पाहिजे. आणि लेकरू मिळवण्यासाठी ह्या शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तर मी लढणार. भले तिथं माझी हार असू, जीत असू, काही असू, मी माझं लेकरू हार तर नाही मानणार. मी शेवटपर्यंत. तर इथं स्पष्टपणे त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. मी जे प्रश्न विचारले, मुळात काल पारवे यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले की बाबा लेकरू आमच्याकडे आहे, त्याची कस्टडी आमच्याकडे आहे, मात्र मी कायदेशीर माहिती घेतल्यानंतर अशी माहिती मिळाली की त्या मुलाची, म्हणजे यांच्या मुलाची कस्टडी यांच्याकडे न्यायालयाने दिलेली 3 वेळा, आणि न्यायालयाने देऊनसुद्धा त्यांना कस्टडी त्यांची दिली जात नाही आहे. पोलीसवाले ह्यांना सहकार्य करत नाही आहेत असं वकिलांनी सांगितलं, आणि ह्यांनी सुद्धा आता सांगतायत. वॉरंट आले, वॉरंट बेलीफ घेऊन आले. बेलीफला ह्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आमच्यासोबत चला, ते आम्हाला काही जुमानत नाही आहेत. तिथं हे येणार आहेत असं माहिती मिळाल्यानंतर काय झालं की तिथं घरी कुणीच नव्हतं आणि ते घरी नाही आहेत असं सांगितलं गेलं. बेलीफनं वॉरंट दाखवलं, कस्टडी द्यायला सांगितलं असं सांगितलं. मात्र त्याच्यानंतरही त्यांनी कस्टडी दिलेली नाही आहे. आणि त्याच्यानंतर तिथं काहीतरी वादविवाद झाले आणि 15 दिवसाच्या नंतर ॲट्रॉसिटी ॲक्टच्यानुसार यांची कलम ॲट्रॉसिटी त्यांच्यावर लागली नाही आहेत. नंतर तिथले वकील आहेत 2 पटेल, हे मुस्लिम आहेत, लक्षात घ्या, मुस्लिम समाजाच्या लोकांनी. पटेल हे दोघं मुस्लिम आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. मुजीब भाई असं म्हणतात ह्या माझी बहीण आहे, त्याच्यावर तो त्यांनी उत्तर दिलं. त्या जर माझे बहीण मला मानत असते तर मला त्यांनी न्याय दिला असता, एक पत्रकार म्हणून न्याय दिला असता. मात्र ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. मुलगा मिळवण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे.
आईनं त्यांना काल म्हणजे यांच्या सासूनं काही सवाल उपस्थित केले होते की तिचा नवरा आजारी असताना ती कुठे होती. तर यांनी सांगितलं की मी त्यांना मलाच फसवून त्यांनी लग्न करून घेतलं होतं, त्यांची तब्येत खराब असते, किडन्या खराब झालेल्या आहेत असं मला सांगितलं आणि मला फसवलं होतं, अंधारात ठेवलेलं होतं आणि ते सवाल वापरल्यानंतर आमचे वाद झाले, आम्हाला घरी दिलं जात नव्हतं, मारहाण केली जात नव्हती, अशा प्रकारचं इथं त्यांनी उत्तर दिलं. त्यामुळे हे जरी वाद कौटुंबिक असले तरी आता ते कौटुंबिक राहिलेले नाही आहेत. त्या निवडणूक लढवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या दारामध्ये जात आहेत आणि त्या आता कौटुंबिक राहिलेल्या नाहीत, खाजगी राहिलेल्या नाही आहेत, त्या एक लोकप्रतिनिधी आहेत. म्हणून यांनी म्हटलं की अगोदर घरचे वाद मिटवले पाहिजे आणि नंतर लोकांचे वाद मिटवण्यासाठी पुढे आलं पाहिजे. हा प्रश्न यांनी उपस्थित केलेला आहे. मला एक त्यांना प्रश्न सांगायचा आहे की सासूबाई, तुम्ही काल त्या ह्याच्यामध्ये एक शब्द बोललात की मी लेडीजसाठी अर्ध्या रात्री उभा राहील. त्यांनी हा प्रश्न मांडला की त्यांना विचारलं तुम्ही जनतेसाठी काय काय करणार आहे. त्यांनी प्रश्न मांडला की मी लेडीजसाठी अर्ध्या रात्री उभा राहील. तुम्ही स्वतःच्या घरातल्या लेडीजला 12 वाजता जर बॅग फेकून जर घराच्या बाहेर पाठवत असलात, हाकलत असलात, तर तुम्ही बाकीच्या लेडीजला काय त्यांच्यासोबत रात्री जाऊन काय करणार आहे, तुम्ही त्यांना काय न्याय देणार आहेत. तर माझं म्हणणं एवढंच आहे की माझ्या तिथे फोटोचा पण त्यांनी गैरवापर केला आहे. त्यांनी आता तरी त्यांना निवडणुकीला उभा राहिलेल्या आहेत, त्यांनी खऱ्याचं खोटं हे करणं त्यांनी बंद करावं. कारण की आता तुम्ही खूप मोठी पाऊल उचललेलं आहे. तर तुम्हाला एवढंच म्हणणं राहील की तुम्ही सगळ्यात अगोदर जगाला न्याय देण्याच्या अगोदर, इलेक्शनच्या अगोदर तुम्ही माझं लेकरू मला द्या, तर मी खरंच कबूल करेल की तुम्ही आज जनतेसाठी तुम्ही चांगले आहेत. तुम्ही अगोदर तुमच्या सुनाला न्याय द्या. न्याय म्हणजे मी तुम्हाला काहीच मागत नाही आहे, मी फक्त माझ्या लेकराची भीक मागते. माझं लेकरू मला द्या आणि मला न्याय देऊन तुम्ही बाकीच्या लोकांसाठी हात जोडून उभा राहा मत मागण्यासाठी. माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना. एक आई इकडे लेकराची भीक मागते. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की त्यांच्या लेकराची त्यांना काळजी वाटत होती, मात्र माझ्या लेकराचं काय, माझंही लेकरू माझंच आहे ना, त्यांची जशी माया आहे तशी माझ्या लेकरावर माया आहे. माझं लेकरू लहान माझ्यापासून सोडून त्यांनी त्यांच्यासोबत घेऊन गेले. न्यायालयीन प्रक्रियेमधून कस्टडी न्यायालयाने माझ्याकडे दिलेली असताना दिली जात नाही आहे. म्हणजे कुठंतरी अन्यायकारक आहे या सगळ्या गोष्टी यांनी त्या सांगितलेल्या आहे. मुजीब शेख यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा होतात, त्यांनी सुद्धा न्याय दिलेला नाही आहे, त्यांच्याचमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत असं सुद्धा यांनी आरोप त्यांच्यावर लावलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कौटुंबिक जरी असल्या तरी आता निवडणुकीच्या या सगळ्या प्रकाश झोतात आल्यामुळं हा प्रकार खाजगीत राहिलेला नाही आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की अगोदर तुमच्या सुनेला आणि घरापासून न्याय द्यायला सुरुवात करा, तेव्हा कुठंतरी तुम्ही पुढे जनतेला न्याय देण्यासाठी पुढे जाल असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन गणेश शिंदेसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.